नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवले आहेत हे पिंक सॉस पास्ता। पिंक सॉस पास्ता हे बेसिकली व्हाईट सॉस आणि रेड सॉसचं कॉम्बिनेशन असतं। तर यामध्ये व्हाईट सॉसमध्ये मैदा आणि दूध वापरलं जातं सॉस बनवण्यासाठी, पण आपण यामध्ये कोणताही मैदा किंवा दूध वापरलेलं नाही आहे। तर चला बघूया, एक छोटंसं शॉर्टकट आहे कशा प्रकारे बनवले आहेत ते। तर सुरुवातीला इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत, हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी असे 4 बाजूने मी कट करणार आहे, पूर्ण नाही, थोडेसे वरच्या बाजूने कट करून हे आपल्याला गरम उकळत्या पाण्यात शिजवून घ्यायचे आहेत। साधारणतः इथपर्यंत शिजवायचे आहेत की त्याची जी साल आहे ना या टोमॅटोची ती आपोआप निघून जाईल, म्हणजे सोलायला इझी पडतं ते खूप। हे अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। त्याची साल आपोआप बाजूला निघाली की ते आपण गॅस बंद करायचे आणि मी हे अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये काढून घेते, जेणेकरून ते लगेच थंड होतील आणि आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। तर इथे मी हे थंड पाण्यात काढून घेते आहे। त्यासोबतच एका साईडला माझा पास्ता सुद्धा शिजत आहे। हा पास्ता आपल्याला 90% शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो थंड पाण्याने धुवायचा आहे, म्हणजे त्याची जी कुकिंग आहे ती तिथे स्टॉप होते। त्याच्यानंतर त्यामध्ये तेल घालून आपण ते बाजूला ठेवणार आहोत। आता इथे टोमॅटो सुद्धा थंड झालेले आहेत, बघू शकता किती इझिली त्याचं साल जे आहे ते निघतं। ते साल आपल्याला नको आहे यामध्ये, यासाठी मी इथे हे टोमॅटोची साल काढून घेते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे। आता या शिजलेल्या टोमॅटो सोबतच आपण घेणार आहोत मीठ। 1 चम्मच मी मीठ घेते आहे, चवीनुसार घ्यायचं आहे। इथे मी 1 चम्मच मीठ घेते आहे। त्यानंतर लाल कश्मीरी मिरचीचा मसाला आहे तो घेते आहे। आणि यानंतर मैदा आणि दूध याचं आपण जे सबस्टिट्यूट घेतलेलं आहे ते म्हणजे पनीरच जे आहे जे मैदा आणि दूध याची जागा घेईल। खूप एक थिक आणि छान ग्रेव्ही बनवेल या पास्त्यासाठी। शिवाय पनीर हे एक हेल्दी ऑप्शन आहे, त्यामुळे बेस्ट आहे पनीर। तर इथे मी हे पनीर घेतलेलं आहे। टोमॅटो, मीठ, मसाला आणि पनीर याची आपण एक छान अशी ग्रेव्ही बनवणार आहोत। पाण्याची गरज असेल तरच पाणी टाकायचं आहे, नाहीतर टोमॅटोचं जे आहे पाणी ऑलरेडी तर ते इनफ आहे, गरज लागली तर घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता अशा प्रकारे एक छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, जे आपल्या पास्त्याला सॉसचं काम करेल आणि टेस्टची कुठेही कमतरता भासणार नाही। आता सगळं आपलं रेडी झालेलं आहे, आपण पटकन पास्ता बनवून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी बटर घेतलेलं आहे, साधारण 1.5 ते 2 चमच एवढं बटर आहे। त्यानंतर घेऊया बारीक चिरलेली लसूण, ही सुद्धा या बटरमध्ये चांगली मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्या फ्रीजमध्ये जेवढे पण भाज्या आहेत तेवढे घेऊ शकतो। माझ्याकडे इथे हे अवेलेबल होते, कांदा, शिमला मिरची आणि गाजर हे एवढे घेतलेले आहेत। शिवाय ब्रोकोली, कॉर्न्स हे सुद्धा घेऊ शकतो। यामध्ये मीठ टाकून मी थोडीशा अर्धा भाजून घेणार आहेत, पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, गरज एवढी नसते त्याची। त्यानंतर यामध्ये रेड चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स म्हणजे ऑरेगॅनो वगैरे हे घेणार आहे। सीझनिंग्स 1 चम्मच मी घेतलेला आहे या क्वांटिटीसाठी। चांगलं मिक्स करून घेऊया आणि यानंतर यामध्ये आपण जी ग्रेव्ही वाटून ठेवली होती ती ॲड करूया। आता पास्ता जर जास्त असेल आणि ग्रेव्ही कमी वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालू शकता। त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं चाखून बघायचं आहे, मिठाची गरज असेल तर टाकायची आहे, कारण आपण ऑलरेडी या ग्रेव्हीमध्ये आणि या भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं। त्यानंतर अजून थिक बनवण्यासाठी आणि अजून चीजी बनवण्यासाठी यावर मी चीज ग्रेट करून घेते आहे। पास्ता आहे म्हटल्यावर चीज हे हवंच, आपल्या अंदाजानुसार आणि आपल्या आवडीनुसार चीज घालायचं आहे। यामध्ये मी पूर्ण 1 क्यूब एवढं चीज घातलेलं आहे। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपली पास्त्याची जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे। यानंतर यामध्ये ॲड करूया हा बॉइल्ड पास्ता। तर ऑलमोस्ट आपला रेडी झालेला आहे, खूप छान टेस्ट येते, नक्की ट्राय करून बघा आणि हा पनीर पास्त्यामध्ये नक्की वापरून बघा। व्हिडिओ कशी वाटली हे लाईक करून नक्की सांगा आणि कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही। आणि हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहत राहा। मी जाते आता हा पूर्ण पास्ता संपवायला। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।